नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत। राज्यात एकीकडे ख्रिसमसचा सण आनंदात साजरा केला जात असताना दुसरीकडे मात्र नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। बिशप कॉटन स्कूल समोरील मैदानात रविवारी रात्री फुग्यांच्या सिलेंडरचा भीषण स्फोट झाला। या स्फोटात एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला, तर 2 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। सिझान आसिफ शेख वय वर्ष 4 असे सिलेंडर स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचं नाव आहे, तर फरिया हबीब शेख वय वर्ष 28 आणि अनमता हबीब शेख वय वर्ष 24 असे जखमी महिलांची नावे आहेत। या घटनेनंतर फुगे विक्रेता फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळाच्या मैदानावर नेहमीच लोकांची गर्दी असते, त्यामुळे या ठिकाणी फुगे विक्रेते येत असतात। ख्रिसमसच्या सुट्ट्या असल्याने सिझान रविवारी रात्री आपल्या मावशीसोबत मैदानावर फिरण्यासाठी गेला होता। फरिया व अनमता सिझानच्या मावशी आहेत। दरम्यान मैदानावर रात्री 8:30 वाजता एक फुगेवाला गॅसने भरलेले फुगे विकत होता। फुगेवाल्याला बघताच सिझानने फुगा खरेदीचा मावशीकडे हट्ट धरला। दरम्यान फुगेवाल्याच्या बाजूला तिघेही उभे असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला। हा स्फोट इतका भीषण होता की सिलेंडर उंच हवेत उडाला व आग लागल्याने सिझान गंभीर जखमी झाला। या घटनेत फरिया आणि अनमता यांनाही लागल्यामुळे त्यांना दुखापत झाली, तर परिसरातील नागरिकांनी तिघांनाही रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी सिझानला मृत घोषित केलं। घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र सध्या फुगेवाला फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत।